इचलकरंजी शहरातील एका नामांकित बारमध्ये दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून मॅनेजरच्या डोक्यात दगड घालून हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री 10च्या सुमारास घडली। या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला असून घटनेमुळे बार परिसरात काही काळ खळबळ उडाली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री बारमध्ये दारूचे बिल देण्यावरून मॅनेजर आणि काही व्यक्तींमध्ये वाद झाला। सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला वाद काही वेळातच विकोपाला गेला। त्यानंतर संबंधित व्यक्तींनी मॅनेजरवर हल्ला केला। यावेळी त्याच्या डोक्यात दगडाने मारण्यात आल्याने तो जखमी झाला। घटनेनंतर बार परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली। तसेच हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवून त्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे। दरम्यान जखमी मॅनेजरला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला हलवण्यात आल्याची माहिती आहे। मात्र जखमीची प्रकृती आणि त्याला झालेल्या दुखापतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही। या हल्ल्यामागे नेमका दारूच्या बिलाचा वादच कारणीभूत आहे का की त्यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। घटनास्थळी उपलब्ध पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच बारमधील परिस्थितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। हल्लेखोरांची ओळख पटली आहे का, त्यांच्यावर कोणत्या कलमान्वये कारवाई केली जाणार आणि या घटनेमागील नेमके कारण काय आहे याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे शहरातील बार परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।